एक महत्त्वाची बातमी समोर येते। संघ मुख्यालयावर भारत मुक्ती मोर्चा आंदोलन करणार आहे, तर पोलिसांनी संघ मुख्यालयावरील आंदोलनाची परवानगी नाकारली आहे। इंदोरा चौक, संविधान चौक अशी मोर्चाला पोलिसांची परवानगी आहे। संघ मुख्यालय परिसरातील बडखस चौकात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। थोड्याच वेळामध्ये भारत मुक्ती मोर्चा आणि इतर संघटनांच्या माध्यमातून जे आहे ते मोर्चा काढण्यात येणार आहे। मी सध्याला नागपूरच्या इंदोरा मैदानामध्ये आहे। याच ठिकाणाहून जे आहे ते हा मोर्चा निघणार आहे। आता जे पदाधिकारी आहेत जे आहे ते मोर्चेकरी या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे। मोठी संख्या जी आहे ते या मोर्चामध्ये एकंदरीत असणार आहे। भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष वामन मेश्राम यांनी संघ मुख्यालयावर हा मोर्चा नेण्याचा जे आहे ते इशारा दिलेला होता, मात्र पोलिसांनी जे आहे ते ती परवानगी नाकारल्यानंतर आता इंदोरा चौक ते नागपूरचं संविधान चौक या इथपर्यंत जे आहे ते हा मोर्चा जो आहे तो धडकणार आहे। त्या ठिकाणी संविधान चौकामध्ये या मोर्चाचा समारोप होणार आहे। मात्र एकूणच नागपूर शहरामध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जे आहे ते संघ मुख्यालय परिसरातील बडखस चौकामध्ये देखील पोलिसांचा मोठा बंदोबस्त एकंदरीत तैनात करण्यात आला आहे। सोबतच इंदोरा चौकापासून ते संविधान चौकापर्यंत प्रत्येक चौकामध्ये जे आहे ते पोलिसांचा मोठा बंदोबस्त जे आहे ते ठिकठिकाणी एकंदरीत बंदोबस्तासाठी जे आहे ते सकाळपासूनच तैनात करण्यात आले आहे। आता मोठ्या संख्येने या ठिकाणी जे आहे ते पदाधिकारी, मोर्चेकरी नागपूरच्या इंदोरा मैदानामध्ये जे आहे ते जमायला सुरुवात झाली आहे। पोलिसांनी ठिकठिकाणी मोठा बंदोबस्त जे आहे ते या ठिकाणी एकंदरीतच तैनात केल्याचं चित्र सध्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता थोड्याच वेळामध्ये जे आहे हा मोर्चा नागपूरच्या इंदोरा मैदानातून जे आहे ते आता निघणार आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। संघ मुख्यालयावर भारत मुक्ती मोर्चा आंदोलन करणार आहे, तर पोलिसांनी संघ मुख्यालयावरील आंदोलनाची परवानगी नाकारली असल्याची माहिती समोर येते। तर इंदोरा चौक ते संविधान चौक अशी मोर्चाला पोलिसांची परवानगी आहे, तर संघ मुख्यालय परिसरातील बडखस चौकात पोलिसांचा तगडा बंदोबस्त आता तैनात करण्यात आलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।